सगळ्याचे भाव वाढवून ठेवले. डाळींचे चणा डाळ 140 आहे, शेंगदाणे 120 आहे. काय घ्यायचं? दिवाळीचं सगळंच वाढवून ठेवले सगळ्याचे भाव. आता दिवाळी कशी करायची? दिवाळीचा फराळ जरी महाग पडला तरी पण दिवाळी साजरी करावी लागते. जी जास्त प्रमाणात करतो ती माणसाला कमी प्रमाणात करावी लागेल. ऐन दिवाळीत महागाईनं पुन्हा कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. कारण डाळीच्या दरांवर नियंत्रण करण्यासाठी राज्य सरकारनं काढलेल्या विधेयकामधल्या तरतुदींना केंद्र सरकारनं आता आक्षेप घेतलाय. डाळ नियंत्रण कायद्याच्या मसुद्यातल्या तरतुदी आहेत. ज्या डाळीचा दर वाढेल तिचा किरकोळ बाजारातला कमाल विक्री दर राज्य सरकार निश्चित करेल. दर ठरवताना उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि नफा यांचा मेळ घातला जाईल. चढ्या दरानं विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर 3 महिने ते 1 वर्ष तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा प्रस्तावित आहे. मोठी शहरं, जिल्हा मुख्यालयं आणि ग्रामीण भागात डाळीचे दर वेगवेगळे ठेवण्यात आलेत. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या गृह, अन्न आणि नागरी पुरवठा खात्यांच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींची मंजुरी अपेक्षित होती. मात्र शिक्षेच्या तरतुदीसह 4-5 बाबींना केंद्रानं काही आक्षेप घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारला परत पाठवलाय. डाळ नियंत्रण कायद्याचा प्रस्ताव केंद्राकडून परत आलाय हे खरं आहे. मात्र त्यात आवश्यक ते बदल करून हा प्रस्ताव 1-2 दिवसात पुन्हा एकदा पाठवला जाईल. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रस्ताव पाठवला. तो नियमात बसणारच नव्हता. केंद्र सरकारला करणं शक्य नव्हतं हे माहीत असूनही हा प्रस्ताव पाठवला आणि त्यामुळे केंद्राने आता तो फेटाळलेला आहे. पण तातडीनं हे विधेयक मंजूर केलं नाही तर ऐन दिवाळीत डाळीचे दर पुन्हा भडकण्याचा धोका आहे. सध्या बाजारामध्ये हरभरा डाळ 140 रुपये किलोनं मिळते, तर तूर डाळ 130, पांढरी उडीद डाळ 130 रुपयानं, तर मूग डाळ 90 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे लोकांचं किराणा माल बजेटही कोलमडलंय. आता काय घेऊन काय नाही तोच प्रश्न पडला. पण डाळी तर घ्यावाच लागतील महाग असल्या तरी सरकारने याविषयी अधिक जास्त जागरूक राहून भाव नियंत्रणात कसे लवकरात लवकर येतील दिवाळीच्या पूर्वी हे जर पाहिलं तर सामान्य माणसांना दिलासा निश्चितच मिळेल असं मला वाटतं. गिऱ्हाईक जे येतं आमच्याकडे ते सध्या खूप नाराज आहे. कारण का दिवाळीला सगळ्यात जास्त बेसनचं पीठ लागतं. चना डाळ खूप महाग झालेली, त्याच्यामुळे बेसन खूप महाग झालेलं आहे. आपल्या इथे महाराष्ट्रात 4-4 त्याच्यावर एका प्रॉडक्टवर 4-4 टॅक्स घेतलं जातं. ते सुद्धा एक भाव वाढण्यासाठी एक कारणीभूत आहे. गेल्या वर्षी तूर डाळीनं 200चा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर मग कुठं सरकारला जाग आली होती. पण आता राज्यातल्या भाजप सरकारनं पाठवलेला प्रस्ताव केंद्रानं परत पाठवल्यामुळं संशय वाढलाय. पण आता ऐन दिवाळीत लोकांचं दिवाळं निघायचं कसं थांबणार याचं कोडं उलगडत नाहीये. प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.